हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या सोनवणे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे हा माझा ठाण्याचा रूटिंग आहे. हा आमचं घर आहे ठाण्याचा आणि हॉल किचन बेडरूम असं इथे आहे घर हा, आणि वरतीसुद्धा आहे. आणि इथे हा किचनमध्ये मी आता माझं जेवणाची तयारी चालू होती. मी इथे एकीकडे कुकर लावलेला आणि भाजी घातली होती, आणि इथे मी ना चपातीचं पीठ भिजून डाळीला फोडणी देत होती, आणि एकीकडे कपडेसुद्धा लावले होते. हा आमचा असा छोटासाच घर आहे चाळीमध्ये, ठाण्याला मार्केटमध्ये आहे ठाण्यात. आणि आम्हाला बाहेर जायचं होतं, पण मी पटापटा सगळे कामं आवरून घेत होती. मुलींना अंघोळी करून दोघींना आतूकडे पाठवले होते. साईडच्याच बिल्डिंगमध्ये ताई राहतात, त्यांच्याकडे पाठवले होते. आता मुलांना सुट्टी असल्यामुळे ना ते वरती चौघीजणी खेळत होत्या, आणि माझी इथे जेवणाची तयारी चालू होती. आणि एकीकडे मी कपडेसुद्धा लावले होते बाहेर, म्हणजे एकाच वेळी सगळे कामं करत होती. एकीकडे कपडे आणि जेवण असं चालू होतं माझं, कारण की लवकर बाहेर जायचं होतं ना, म्हणून पटापटा आवरून घेत होती. जेवून आम्ही बाहेर जाणार होतो. इथे आता मी दुपारचं जेवण वगैरे सगळं कामं आवरून ना आम्ही डीमार्टला जात होतो. आम्ही ठाण्याला आलो ना की आम्ही सगळ्या मुलींना घेऊन डीमार्टला जातो. आणि आम्ही पहिल्यांदाच गाडी आणली होती घरी इकडे ठाण्याला, त्यामुळे आम्ही डीमार्टला चाललो होतो पोरीनं घेऊन. नंदेच्या आहेत, माझ्या ताईंच्या 2 मुली आहेत आणि माझ्या 2 मुली. अजून एक आहे, ती गावाला गेली होती सुट्टी लागल्यामुळे. मग आम्ही 4 जणी, मिस्टर आणि मी, आम्ही असं गाडी घेऊन डीमार्टला चाललो होतो. मिस्टरांना जरा शॉपिंग करायची होती आणि मला घरातलं सामानसुद्धा घ्यायचं होतं इकडे दिल्लीला आणण्यासाठी असं, कारण की मिस्टर माझी लगेच येणार होते 4-5 दिवसांनी, म्हणून आम्ही सामान आणायला पण गेलेलो. आणि मुलींना असं फिरायला पण आम्ही दरवेळी आलो की घेऊनच जातो, त्यामुळे आम्ही त्यांना डीमार्टला घेऊन गेलो. आणि इथे त्यांचा डान्स चाललेला. पुढे किती घेतलेले ना आपण तिथे. इथे ना मुलींसाठी छान छान टॉप आले होते डीमार्टमध्ये, आणि खूप स्वस्त असतात आणि मटेरियल खूप छान असतो. मी त्यांना टॉप घेतले, सियाला घेतले होते पॅन्ट आणि टॉप. मी दरवेळी गेली की 4-4 घेऊनच येते, कारण की थंडीत लागतातच फुल टॉप असे, त्यामुळे मी घेऊन आली होती. आणि निशूसाठी टॉप घेतले होते आणि छोट्या मोठ्या पॅन्ट ती घेतल्या होत्या, अशा दोघींसाठी घेतल्या होत्या. आणि आरू तिचं चॉईस करू तिला काय घ्यायचं होते. दीदी नको म्हटली मला, तर तिने काही घेतलं नाही. यांच्याच तिघींची शॉपिंग चालली होती आणि मिस्टर त्यांची तिकडे शॉपिंग करत होते साईडला. त्यांना बनेन वगैरे घ्यायचे होते.
आणि तिकडे दिल्लीला नेण्यासाठी तिकडे घरी. आणि आमची तिघींची इकडे चाललेली आणि ते तिकडे शॉपिंग करत होते. आणि आम्ही दुपारचे आलेलो त्यामुळे जास्त गर्दी नव्हती, कारण की संध्याकाळी आले ना खूप गर्दी असते आणि लाईनीला खूप वेळ लागतो. त्या आम्ही दुपारचंच आलो होतो इथे. आणि इथे दोघींचं खेळायचं चाललेलं, बॉल भेटलेलं त्यांना खेळायला, तर दोघी पण बॉलने खेळत होत्या. आणि आमचे कपडे चॉईस करायचे चालू होते, कोणाला काय काय घ्यायचं होतं ते. डार्क पर्पल आहे का? सगळ्यांना दिसेल की आम्ही सर्व काळा भाग थोडं लाल ए तू कोणती आईस्क्रीम खाणार का? न्यूटेला इथे आता आमचं सगळं शॉपिंग करून झाली होती. जे जे पाहिजे होते ते सगळं घेतलेले. मी इथे कडधान्यसुद्धा घेतलेले होते आणि सुकं खोबरंसुद्धा घेतलं होतं, कारण की दिल्लीला सुकं खोबरं खूप महाग भेटतं, आपल्यापेक्षा जास्त महाग भेटतं. तेव्हा मी कधीही आली ना आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये, तर मी येताना सुकं खोबरं, कडधान्य वगैरे सगळं घेऊन येत असते. आणि आता मिस्टर येणार होते म्हणून आम्ही थोडंसं सामान घेतलं होतं, मग ते इकडे घेऊन येणार होते. आणि त्यांना शॉपिंग करायची होती थोडी डीमार्टमध्ये. आणि ह्या पोरींचे कपडे वगैरे होते, सगळं आम्ही बिलिंग करत होतो आता इथे. आणि आम्ही बिलिंग करत होतो तर तिकडून एक माणूस आला आहे की इथं व्हिडिओ काढू नका असं म्हणायला, कारण की आता मी बरेच व्हिडिओ बघितलेत त्या डीमार्टमध्ये असं फॉल्ट होतं ना, एक्सपायर झालेले वगैरे वस्तू देतात, त्यामुळे डीमार्टमध्ये ना शूट करून देत नाहीत. आणि मग आम्ही त्यांना म्हटलं की नाही शूट केलं म्हणून, की आमचं आधीच शूट झालं होतं थोडंसं, नंतरचं आम्ही शूट नाही केलं. आम्ही एवढं शूट केलं की एवढं बार्गेनिंग आणि हे केली. तेव्हा एकीकडे सामान आम्ही भरत होतो, बरीच शॉपिंग केली होती आम्ही आल्यानंतर. जवळ आम्ही 2 ते 3 तास आम्ही डीमार्टमध्ये होतो, नुसतं फिरत होतो इकडून तिकडून. गर्दी नव्हती, कमी गर्दी होती दुपारची, संध्याकाळची जास्त गर्दी असते. आणि मुलींनी खूप मजा केली इकडून तिकडून फिरून, गाडीमध्ये असं बसल्या होत्या. छोटी मुलगी आणि तिला असे गोलगोल सगळीकडे फिरवून चालू होते. मम्मा तर मस्त सुचते केस काढ. अरे यार केस आहे तुझ्यामध्ये. आम्ही इथे सगळे संध्याकाळी ना पाणीपुरी खायला आलो होतो. इथे आमच्या इथं मार्केटमध्ये एक दुकान आहे पाणीपुरीचं, खूप छान पाणीपुरी भेटते खाली शाळेजवळ आणि खूप गर्दी असते. आणि आम्ही आलं नाही ते की पहिल्यांदा पाणीपुरी खातो. आणि ह्या बघा कशा पाणीपुरी आणि शेवपुरी दोन्हीसुद्धा खाल्ले त्यांनी. सगळ्यांनी पोट भरून पाणीपुरी आणि शेवपुरी खाल्ले. इथे ताईने आम्हाला दिली होती शेवपुरी आणि पाणीपुरी त्यांच्याकडून. जर तुम्हाला हा ब्लॉग माझा आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा. बाय.